ईदनिमित्त देशभरातील गरजू आणि गरीब मुस्लिम कुटुंबांना भाजप सौगत ए मोदी किट नावाचं एक किट वाटणार आहे। भाजप देशभरात सौगत ए मोदी कार्यक्रम आयोजित करते आणि त्यामार्फत 32 लाख बांधवांना हे किट देण्यात येईल। सौगत ए मोदी या कार्यक्रमाची सुरुवात नवी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमाने झाली। भाजपकडून सौगत ए मोदी कार्यक्रमाअंतर्गत नवी मुंबईतील गरजूंना म्हणजे 200 गरजूंना किट वाटण्यात आलेत। आता आनंद शिधा जो होता तो आटलेला आहे। आता नवीन कोणता शिधा हा देऊ पाहत आहे, तर तो देण्याच्या आधी हा सार्वजनिक आरोग्य हे महाराष्ट्राचं खराब केलेलंच आहे। मात्र हे शिधा देत असताना कुठे त्यामध्ये तर काही आरोग्याला घातक आणि अधिक डोकं चक्रम करण्याच्या अनुषंगानं काही मिसळलेलं तर नाही ना, याची तपासणी जरूर वितरणाच्या आधी करावी ही एक विनंतीवजा सूचना आहे। काही मानसिक बदल होणार असतील तर बरंच आहे। महाराष्ट्र देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताच आहे। मतांसाठी केलं कशासाठी केलं, पण मानसिक बदल घडणं गरजेचं आहे। मतांसाठी करा हरकत नाही, पण मुसलमान सुद्धा माणसं आहेत, मुसलमान सुद्धा जगण्याच्या लायकीचे आहेत आणि त्यांना जगू दिलं पाहिजे। एवढी जरी मानसिकता झाली तरी चांगलं आहे। की ज्यांना या देशामध्ये मुस्लिमांचं अस्तित्वच मान्य नाही, या देशामध्ये मुस्लिमांनी राहूच नाही, तर मुस्लिम शत्रू आहेत, मुस्लिमांना कोणते अधिकार नाहीत, अशा प्रकारची भूमिका घेऊन अलीकडच्या काळामध्ये जे लोक या देशातलं वातावरण खराब करतायत, त्यांनी या मोदी की सौगातचं स्वागत केलंय का? आम्ही स्वागत करतो। एकीकडे घर में घुस के बांटेंगे अशी सुद्धा पद्धत भारतीय जनता पार्टीने सुरू केली आहे। सौगात ए मोदी, खैरात ए मोदी म्हणेल मी त्याला। सौगातपेक्षा खैरात आहे, कारण सौगात ही अतिशय पवित्र मनाने स्वच्छ मनाने दिली जाते। यांचं मन स्वच्छ नाही आहे, त्यामुळे ही खैरात आहे खऱ्या अर्थानं। आणि म्हणून एकीकडे असं वागायचं आणि एकीकडे असं वागायचं, हा दुट्टप्पीपणा भारतीय जनता पार्टीचा आहे।